कमी वेळात भगवान कशानं मिळेल ऐका बरं कथा. शुकदेव भगवान भागवतात व्याजी लिहितात म्हणे मंगलाचरण करायचंच विसरून गेले. डायरेक्ट त्या ठिकाणी कथा सांगायला सुरुवात केली. तू जो प्रश्न केलास ना, अरे खूप छान प्रश्न आहे म्हणे. वर्याने शते प्रश्न कृतो लोकहितं निपं आत्मवित् सम्मत पुंसा श्रोतव्यादिशय परः. अरे तू जो प्रश्न केलाय ना गड्या, खूप छान प्रश्न आहे. तसा विचार केला तर माणसाचं आयुष्य थोडंच आहे म्हणे. कोण म्हणतंय? शुकदेव भगवान. निद्रयार्यते नक्तं व्यवायेन च वावये दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणेन वा. काय श्लोक लिहितात व्याजी भागवतात. हे सगळे श्लोक भागवतात नाही बरं. आणि खरी ताकद श्लोकात आहे. व्यासांनी वक्त्यांनी श्लोक गायला पाहिजे. काय म्हणताय? माणसाचं आयुष्य थोडं आहे, 100 वर्षाचं आहे. पण ते 100 वर्षापैकी अर्ध खाल्लं म्हणे. कोणी खाल्लं? झोपेनं. निद्रयार्यते नक्तं. अर्ध कोणी खाल्लं? झोपेनं. खाल्लं की नाही अर्ध? खरं बोला. अर्ध झोपेनं खाल्लं. पण ते बी कोणच्या झोपेनं? म्हणे इमानदारीच्या झोपेनं. फक्त रात्रीच्या. दिवसाची वेगळी आहे, एक्स्ट्रा. ऐक नाही नाना, दिवसाची वेगळी आहे ना. रात्रीच्या झोपेनं किती खाल्लं? 50. किती राहिलं? 50. बाळपण गेले नेणता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता. एवढं सावधान झालं. ते बस म्हणलं की बसायला लागलं. उठ म्हणलं की. बरोबर ना? बरोबर बोलतोय मी. माना आली त्यात त्या. हो बापू हो म्हणतात सगळ्या. विश्रामच होत नाही. त्याचे काही वर्ष जातात असं मी नाही सांगत, संत सांगतायत. मग त्याला मुलं होतात, ते म्हातारं होतं. आता तर भजन करावं त्यानं. म्हातारपणाच्या वेळेस माणसाला एकच टेन्शन असतं. कोणतं? माझ्या नातवाचं कसं होईल. अरे नातवाचं जसं व्हायचं तसं होईल, तो कसं होईल? तू तुपलं पाय ना. काय अवघड आहे महाराज. काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणून राम राम स्मरा. कधी? म्हणे आधी राम राम स्मरा. आधी म्हणून अगोदर काय करा? तर भजन करा. महाराज शुकदेव भगवान म्हणतात माणसाचं आयुष्य थोडंच आहे, 100 वर्षाचं. काळजी करू नको. अरे रघुवंशामध्ये एक राजा होऊन गेला खटवांग. या खटवांगाला फक्त 1च तास राहिला होता. किती? 1 तास. एका तासामध्ये या खटवांगाने काय केलं? म्हणे भगवंताला प्राप्त केलं. एकाच तासामध्ये. तुझ्याकडे तर 7 दिवस आहे म्हणे. काळजी करू नको. मन लावून भजन कर. कोण म्हणतं? शुकदेव भगवान. आता इथून पुढे शुकदेव भगवान कथा सांगतात आणि राजा परीक्षित कथा ऐकतात. राजा प्रश्न करतो आणि शुकदेव भगवान कथा सांगतात. राजा म्हणतो गुरुजी तुमचं बरोबर आहे, तुम्ही मन लावून भजन करा म्हणता, पण ते मन तर भजनात लागत नाही ना. ते बघा कसं मन तिकडे बघत. याचंच नाव मन आहे. काय आहे? मन कथेत लवकर बसत नाही, कारण ते चंचल आहे ना. सगळ्यांची कंडिशन तीच आहे. हो महाराज, नाही बसत ते. ये मन बडा
चंचल है कैसे तेरा भजन करूं, जिस नाई से समझाऊं उतना ही मचल जाए। राधे तेरे चरणों की जरा धूल जो मिल जाए। हे मन चंचल, तुम्ही म्हणता भजन करा मन लावून, पण भजनात तर मन बसत नाही ना। जगामध्ये आद्यगुरु शंकराचार्याने 10 वस्तू चंचल सांगितल्या, ऐका किती 10। कोणकोणत्या आहे म्हणे, मानो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुर मामदो मर्कटो मत्सो मकारादस चंचला। 10 वस्तू चंचल आहे 10। त्यापैकी पहिला नंबर कुणाचा आहे तर मनाचा आहे, पहिलाच। आणि सगळ्यात शेवट मकारादस चंचला। मासा पाहिला का तुम्ही? मासा, पाण्यातला मासा असा कधी शांत बसलेला पाहिला का? मस्त शांत बसला पाण्यात स्थिर, असं झालं का कधी? असा सुळसुळ 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 काय होत असतो तो मासा त्या पाण्यामध्ये पोहत असतो, एका जागेवर राहत नाही तो। बघा मोठमोठ्याला घराणी असं काचेमध्ये फिट असतं, काचेत पाणी असतं आणि रंगीबेरंगी काय असतात? मासे असतात। तो मासा तुम्ही कधीतरी पहा, तो मासा सारखा काय होत असतो? असा पाण्यामध्ये घिरट्या मारत असतो। आता काही गरज आहे त्याला घिरट्या मारायची पाण्यात? सांगा बरं। तो जर एका जागेवर बसला तर त्याला कोणी काही म्हणेल का? त्याला आराम मिळेल ना? कुणाला? माशाला। पण तो बसतो का एका जागेवर? नाही ना बसत महाराज, इकडून तिकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे। त्या माशाचा 10वा नंबर आहे चंचलतेमध्ये। 9वा नंबर कुणाचा आहे म्हणे? मरकटो, माकड। माकड पाहिलं का तुम्ही? माकड त्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर जे सारख्या उड्या मारत राहतं त्याचं नाव काय? माकड। अशी काही माकडं असतात घराघरात, ढोकीमध्ये सोडून आमच्या तिकडं। आई बाळ्याला सांगत असते, बाळ्या शांत बस, बाळ्या शांत बस। एकदा सांगते, दोनदा सांगते, तीनदा सांगते, बाळ्यानं का तिसऱ्यांदा नाही ऐकलं, आईला राग येतो। आई म्हणत असते, ए बाळ्या अरे शांत बस ना, काय करायला लागला असं माकडासारखा? काय बाळ्या म्हणजे काय माकड आहे का? आणि माकड म्हणजे काय बाळ्या आहे का? पण का म्हणते तर ते माकडासारखं करतं म्हणून, कारण माकड चंचल आहे। असं आपल्याला पूर्ण सांगायला वेळ नाही। या सगळ्या वस्तूपेक्षा चंचल कोण आहे तर मन आहे महाराज। एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे। इथून लातूरला जायला किती वेळ लागतो तुम्हाला? इथून लातूरला जायला किती वेळ लागतो? अर्धा तास। जर जास्त गाडी आणणार असेल तर 10 मिनिटांनी लवकर पोहोचेल। 20 मिनिटं तर लागतील किती फास्ट गेला तर। बरं मनाला जायला किती तास लागतात? लातूरला मनाला जायला किती तास लागतात? 1 सेकंद लागतो? नाही लागत। अहो लागत नाही, ते आलं जाऊन लातूरचं बस स्टँड पाहून आलं ते। जगामध्ये मना इतका चंचल प्राणी आणखी व्हायचा आहे ना? मना इतका चंचल जगात कोणता प्राणी नाही। एवढं चंचल आहे काय? मन खूप चंचल आहे। म्हणून तर राजाने प्रश्न केला, हे मन एवढं चंचल आहे म्हणे, मी काय करू सांगा ना? मग या मनाला शांत करण्याचा उपाय सांगितला। काय? जिता आसनो जित श्वासो जित संगो जितेंद्रियः स्थूलो भगवते रूपे मनसंधारयेद्या। या मनाला स्थिर करण्याचं म्हणे जितासनो, आसन जिंकवा, संग चांगला करा, त्याने काय होईल तर म्हणे मन स्थिर होईल। अशी त्याची साधनं सांगितली। त्यानंतर पुढे महाराज या सृष्टीचं वर्णन भागवतात आलेलं आहे, कशा पद्धतीने सृष्टी झाली। तर त्या म्हणे अगोदर पहिलं काहीच नव्हतं म्हणे, एकटा भगवान होता। पै सृष्टीच्या उपक्रमा
पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. माऊली ज्ञानेश्वरीत वर्णन करताय. एकटा भगवान होता, काहीच नव्हतं. मग त्यानं काय केलं, आपल्या नाभी कमळातून सुंदर असं भगवंताला ब्रह्मदेवाला प्रगट केलं. ऐका, ब्रह्मदेव उंच आकाशात जातात. कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. ब्रह्मदेवाला काहीच कळेना. ब्रह्मदेवाला कळेना. दोन शब्द कानावर पडली, तप, तप कर, कळेल तू कोण आहे. हजारो वर्ष ब्रह्मदेवानं तप केलं महाराज. हजारो वर्ष ब्रह्मदेवानं तप केलं. भगवान प्रसन्न होतात. भगवान ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवत सांगतात. मूळ भागवत किती श्लोकाचं आहे? 4. लक्षात ठेवा. या 4 श्लोकाची व्यासांनी 18,000 श्लोक केली होती. 4 श्लोक कोणकोणती? पहिला श्लोक आहे अहमेवा समेवाग्रे नान्यद्य सदसत्परम पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. भगवान म्हणतात सगळ्यांच्या आधी मी, अग्रगण्य मी आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताची माया सांगितली. या जगाचा पूर्ण विस्तार कसा झाला ते सांगितलं महाराज. पुढे उद्धवाचा आणि विदुराचा त्या ठिकाणी भागवतामध्ये संवाद आहे. एवढा छान आहे. विदुरानं त्या ठिकाणी सज्जनोनं काही प्रश्न केलेले. विदुर उवाच सुखाय कर्माणि करोति लोको न तये सुखं वान्यदुपारमं वा विन्देत भूयस्ततयेव दुःखं यदत्र युक्तं भगवान् वदेन्न. काय प्रश्न म्हणे, मला सांगा हे जग जे निर्माण केलंय भगवंतानं, भगवंताने केलंय नाही म्हणे. हो. मग जर भगवंतानं जग निर्माण केलं, जग जर भगवंताच्या निर्मित आहे, मग एक सारखे का नाही केले त्यानं? सगळं जग सुखासाठी कर्म करत आहे का? बरं का प्रश्न किती छान आहे. काय हे पूर्ण जग सुखासाठी प्रयत्न करत आहे. मग कोणी सुखी आहे तर कोणी दुखी. असं का केलं बरं भगवंतानं? सगळ्याला सुखी करायचं ना, सगळ्याला सुखी करायचं. हे जग सारखं बनवायचं ना भगवंतानं. महाराज तो भगवान आहे. पाठीमागे एक जणानं फेसबुकवर अशी पोस्ट केली होती. मी ती पोस्ट पाहिली होती. पोस्ट अशी होती की राम किती वेडा आहे म्हणे. त्याची पोस्ट ऐका बरं का. काय राम एवढा वेडा आहे, राजा म्हणून घेतो स्वतःला, आणि राक्षसाला मारायला कुठं वानर नेत असतात का म्हणे. पोस्ट काय होती? राक्षसाला मारायला कुठं वानर नेत असतात का म्हणे. माणसनीची ना. काय वेडा आहे म्हणे राम. राक्षसाला मारायला वानर नेत असतात का? माणसनीची. एक जणानं त्याला एवढा छान रिप्लाय दिला, कमेंट केली. कमेंट अशी केली, अरे तू किती वेडा आहे, तुला एवढं कसं कळत नाही. राक्षस मारायला माणसं न्यायची होती, तू म्हणतो ते बरोबर आहे, पण जिथे राक्षस राहत होती ती लंका सोन्याची होती ना. काय रावणाची लंका कशाची होती? सोन्याची होती. अरे मग ज्या राक्षसाला मारायचं होतं, ज्या लंकेत ती राक्षस राहायची, ती लंका सोन्याची होती. माणसाला जर नेलं असतं, त्यांनी राक्षसाला नंतर मारलं असतं, त्या लंकेची एक एक ईट घेऊन पहिले ते घरी आले असते, आणि मग राक्षसाला मारू पाहिलं असतं नंतर काय येते. म्हणून महाराज भगवंताचा विचार आपण केला नाही पाहिजे. पण विदुराचा प्रश्न छान आहे. मग जर त्याने निर्माण केलं तर सगळे सुखी ठेवायचे ना. समर्थ रामदास स्वामीला कशाला म्हणावं लागलं असतं? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तोचे शोधोनी पाय. कोण या जगामध्ये सर्व सुखी? सर्व सुखी शब्द आहे बरं, नुसता सुखी नाही. शब्द बारीक लक्ष देत जा. मोठ्यांची शब्द मोठे असतात. सर्व सुखी या जगात सर्व सुखी कोणीच नाही महाराज. कोणाला ना कोणाला तरी कशाचं ना कशाचं काय असतं. कोठे काही संत सांगतात, कोठे काही
एक आहे एक नाही. या जगात कोणाला काही मिळेल, कोणाला काही मिळेल, कोणाला काही मिळेल, पण सगळ्याला सारखं या जगात कधीच मिळत नाही आणि मिळणारही नाही. जर सगळ्यांना जर सारखं मिळालं असतं, सगळं जग जर सुखी झालं असतं, तर दुःख कोणी घ्यायचं. म्हणून दुसरा प्रश्न असा आहे की कोणी सुखी कोणी दुःखी काय, तर हे ज्याचं त्याचं कर्म आहे. काय आहे? ज्याचं त्याचं कर्म आहे. ज्याचं जसं कर्म असेल तसं त्या ठिकाणी तो सुखी होत असतो, दुःखी होत असतो. बोया पेड़ बबूल का तो आम कहा से होय. तुम्हाला जर जमिनीमधून गहू पाहिजे असतील बरं का, तर जमिनीमध्ये काय गाडावं लागेल? बोला, काय गाडावं लागेल जमिनीमधून? गहू गाडावे लागतील ना, गहू पेरावे लागतील, तेव्हा तर जमिनीतून गहू उगेल. बरीचशी लोक काय करतात, पेरणी हुलग्याची करतात आणि आशा गव्हाची करतात. पेंड आहे का? गहू जर पाहिजे असतील तर जमिनीमध्ये गहूच पेरावे लागतील. तसं सुख पाहिजे असेल तर जगामध्ये सुख ज्याने मिळतंय ना, ते गाडावं लागेल, ते पेरावं लागेल, तेव्हा सुख मिळेल, नक्की मिळेल. अरे जे संत म्हणतात, सुख घडोघडी वाढू लागे प्रतिक्षणं वर्धमानम. आमचं समाधान, आमचं सुख वाढत आहे आणि आपलं घटत आहे. का? तर आपलं कर्म सुखासारखं नसतं. म्हणून महाराज असं सुंदर मग पुढे जग भगवंताने निर्माण केलं. म्हणे का केलं? काय गरज होती भगवंताला हे जग निर्माण करायची? विदुरजी म्हणताय, क्रीडार्थमात्मन यद त्रिजगतं ते स्वाम्यं तु तत्र युद्धयोरपर ईरकोशो. भगवंतानं जे जग निर्माण केलंय ना, म्हणे ही त्याची क्रीडा आहे, हा त्याचा काय आहे? खेळ आहे. हे त्याच्यासाठी याने जग निर्माण केलं म्हणे. असे सुंदर प्रश्न केले महाराज. पुढे एक कश्यप ऋषी होते. कश्यप ऋषीला 13 पत्न्या होत्या. ऐका, दिती, अदिती, दनु, काष्टा. त्यापैकी दितीपासून दैत्य झाले, अदितीपासून आदित्य झाले. म्हणे कसे झाले, का झाले? तर एका दिवशीचा असा प्रसंग आहे. दिती ही मोठी होती आणि अदिती ही छोटी होती. दितीने एका दिवशी अशी आपल्या पतीकडे प्रार्थना केली, असा आग्रह धरला की मला त्या ठिकाणी गर्भाधान संस्कार हवा आहे. तोही केव्हा? म्हणे सायंकाळच्या वेळेस, जेव्हा सूर्य अस्ताला जात असतो ना, 5-5:30चा टायमिंग आहे. त्या टायमाला आपण काय करत असतो? दिवाबत्ती करत असतो, ज्याला संध्येचा टाईम म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. या टायमाला माणसाने अभ्याससुद्धा केला नाही पाहिजे. शास्त्र निषेध सांगितलेला. त्या टायमाला पूजा केली पाहिजे, स्नान केलं पाहिजे आणि मस्त ध्यान धारणा केली पाहिजे. मग अशा वेळेस जेव्हा लोक दिवा लावतात, तुळशीपुढे दिवा ठेवतात, घरात दिवा लावतात, पूजा करतात, अशा वेळेस गर्भाधान संस्कार, अगं हे योग्य नाही आहे. पण पर्याय नाही, आग्रह जास्त झाला, राग आला ऋषीला. ऋषीनं शाप दिला, जा तुझ्यापासून 2 मुलं होतील, पण दोन्हीही दैत्य निघतील. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. आणि तिच्यापासून 2 दैत्य निर्माण झाले. कोणचे? एक झाला हिरण्याक्ष आणि दुसरा झाला हिरण्यकश्यप. 2 मुलं जन्माला आली. आल्याच्या नंतर दोघेही वाढली. मला दोघे वाढत आहे. वाढत असताना आता दैत्यच आहे, जगाला त्रास द्यायला लागले. एवढा त्रास द्यायला लागले महाराज. मग जो हिरण्याक्ष होता ना, त्यानं असं पृथ्वीलाच घेतलं आणि रसातळाला नेलं. मग त्याला मारण्याकरता भगवंताला एक अवतार घ्यावा लागला. कोणता? वराह अवतार. बोले वराह भगवान की जय. त्याला मारलं, पृथ्वीची पुन्हा स्थापना केली. असं सुंदर त्याचं वर्णन आलं. त्यानंतर पुढे मनूच्या संतानाचं वर्णन भागवतात आहे. मनूची 5 संतान आहे. आता तुम्ही लक्ष द्या बरं. प्रियव्रत, उत्तानपाद, आकृती, देवहूती आणि प्रसृती, म्हणजे 2 मुलं आहे आणि 3 मुली आहे. अशी अतिशय सुंदर मनूच्या संतानाचं वर्णन आहे. त्यापैकी जी देवहूती होती ना महाराज, देवहूतीचं लग्न कर्दम ऋषीसोबत त्या ठिकाणी झालं. पण कर्दम ऋषीची एक अट होती.
करदम ऋषी म्हणायचे, देवा मी लग्न करेल, पण माझ्या पोटी तू मुलगा या रूपानं यावा, तूच माझ्या पोटी आला पाहिजे. काय भावना आहे महाराज. करदम ऋषीनं सुंदर भजन केलं, एवढं भजन केलं आणि भजनातून काय मागून घेतलं, म्हणे मला तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. भगवान हसला. भगवान म्हणतो, ए करदमा, या जगात माझ्यासारखा तर मीच आहे, मला जगात दुसरा जोडाच नाही म्हणे. याला नाही दुसरा जोडा गे गोकुळाच्या नारी. या जगामध्ये भगवंताला जोडाच नाहीये, तो एकटाच आहे. भगवान म्हणतात माझ्यासारखा मीच आहे म्हणे, मग मला जन्माला यावं लागेल म्हणे. ये, पण तू जर जन्माला येत असशील तरच मी लग्न करेन. हा येईल म्हणे, मी करा लग्न. करदम ऋषीनं लग्न केलं, पण झाला असं, मुलगा तर जन्माला आला नाही, अगोदर मुलीच जन्माला आल्या. किती म्हणे? 9 कन्या झाल्या. करदम ऋषीला राग आला. अरे काय खोटा रडाय म्हणे. भगवान येतो म्हणतो आणि मुलीला जन्माला घातलं. पण त्या मुली कोण होत्या महाराज? आहे का? साधारण नव्हत्या. कला नावाची मुलगी होती पहिली, मरीची ऋषीला दिली. दुसरी अनुसया, कोणाला माहिती नाही महाराज. काय पतिव्रता होती अनुसया. ब्रह्मा विष्णू महेश तिनंही देवाला तिनं लहान बालक केलं. कशाच्या सामर्थ्यावर? पतिव्रतेच्या. तिसरी श्रद्धा होती, अंगिरा ऋषीला दिली. चौथी हरिर्भू पुलस्त ऋषीला दिली. 5वी अनुरूपगती पुलह ऋषीला दिली. 6वी क्रिया ऋतु ऋषीला दिली. 7वी ख्याती भृगु ऋषीला दिली. 8वी अरुंधती वशिष्ठ ऋषीला दिली. आणि 9वी शांती म्हणे. अशा ह्या मुली होत्या महाराज. आणि 10वा भगवान स्वतः जन्माला येतात कपिल या नावाने. बोले कपिल भगवान की जय. सुंदर कपिलाचा जन्म झाला आणि करदम ऋषीनं घर सोडलं. म्हणे बास देवा, मी तुला सांगितलं होतं जेव्हा तू जन्माला येशील माझं समाधान होईल आणि मी घर सोडेल. वानप्रस्थ आश्रम स्वीकारला करदम ऋषीनं. कपिलानं आपल्या आईला सुंदर उपदेश केला. देवहूतीला भागवतामध्ये कपिल देवहूती संवाद एवढा छान आहे महाराज. आणि सिद्धदा नावाची नदी होऊन ती मुक्त झाली. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. अशा पद्धतीनं सुंदर उपदेश केला. पुढे त्या मनुच्या संतानाचं वर्णन केलं महाराज. जी मनुची संतानं होती त्यापैकी प्रियव्रतो उत्तान पादौ शतरूपापते सुतौ वासुदेवस्य कलया रक्षायाम जगत स्थितौ. हा प्रियव्रत नावाचा जो राजा होता ना, ऐका, त्याला 2 पत्न्या होत्या. कोणकोणत्या? म्हणजे एक होती सुनीती आणि दुसरी होती सुरुची. कथा नीट ऐका. सुनीती कशाला म्हणतात? सुष्ठुर नीती यशा सा सुनीती. जिची नीती सुंदर आहे, जिचे विचार छान आहे, तिला काय म्हटलेलं आहे? सुनीती. आणि सुरुची स्वस्य रुची इति सुरुची. आता स्वतःची रुची लय चांगली असते का? स्वतःला लय चांगलं आवडतं का? खरं सांगा. जाऊ द्या म्हणे, कथा रोजच आज जाऊ ना नंतर. हे मन माणसाला लवकर इकडे येऊ देत नाही. म्हणून तर कथा ऐकावी लागते, म्हणून तर कीर्तन ऐकावी लागतात, म्हणून तर ग्रंथ पाहावी लागतात, म्हणून तर हरिपाठ त्या ठिकाणी करावा लागतो. काय स्वस्य रुची इति सुरुची. स्वतःची रुची फार विचित्र असते महाराज. म्हणून व्हायचं असेल ना जीवनामध्ये, ऐका, सुरुची होऊ नका. काय व्हा? म्हणे सुनीती. कोणती नीती व्हा? सुनीती. 2 पत्न्या होत्या या राजाला. त्या सुनीतीचा एक मुलगा होता ध्रुव. कोण होता? ध्रुव. एका दिवशी असे वडील आसनास बसलेले होते आणि बसलेले असताना त्या बाळानं पाहिलं. असं पळत 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 ते पोरगं गेलं. त्याला वाटलं आपल्या बापाच्या मांडीवर बसावं. मांडीवर बसणार तेवढ्यात लहान्या आईनं सुरुचीनं त्याच्या हाताला धरलं, मागे खेचलं. अरे मागे हो. म्हणलं आई का 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 मागे व्हायचं? माझे वडील नाहीत का ते? म्हणे ते तुझे वडील आहे, पण तू माझा नाही, तू तर सवतीचा आहे. काय महाराज, लहान बाळाला काय करणार? रडत रडत आपल्या आईकडे गेलं. आई म्हणते काय झालं बाळा? आई
त्या आईने मला मांडीवर बसू दिलं नाही वडिलांच्या. काय म्हणाली ती आई? ती म्हणाली तू माझा नाहीये आणि त्या मांडीवर तुला बसायची जास्त जर इच्छा असेल ना तर जा भगवंताकडे, भगवंताला भेट आणि माझ्या पोटी जन्माला घाल म्हणा. जेव्हा माझ्या पोटी येशील तेव्हा या गादीवर तुझा बसण्याचा अधिकार आहे. ऐका बरं सोनी, तिची कोण होती ती मोठी, काय म्हणतात त्याला, जाऊ ना, काय सवत, तुमच्याकडे सवत म्हणतात का? जाऊ नव्हती का? जावा जावा नाही का? सवत मोठी होती, मोठी. महाराज ठीक आहे म्हणते, ठीक आहे बाळा. ती म्हणाली काय म्हणे भगवंताला भेट म्हणते. सुनीती म्हणते चांगलं तर सांगते ना ती. बाळा तुला भगवंताचा रस्ता सांगते, जा भगवंताला भेट. महाराज ऐका, 5 वर्षाचं पोरग आहे. कथा खूप छान आहे. 5 वर्षाचं पोरग आहे आणि 5 वर्षाच्या पोराला काय कळतंय महाराज भगवान कुठे राहतो? ऐका गड्या, घर सोडलं त्या ध्रुवानं. काय सोडलं? घर. जंगलाचा रस्ता धरला, दरमुक्काम दरकोस, दरमुक्काम दरकोस. तो भगवान कुठे राहतो माहिती नाही, भगवान कशानं भेटेल माहिती नाही, फक्त भगवंताला भेटायचं. तो ध्रुव चालत आहे अनवाणी पायानं जंगलाच्या रस्ता त्या ठिकाणी भगवंताला भेटण्याकरता त्या ध्रुवानं घर सोडलं. मध्ये नारदाची भेट झाली. नारदाने विचारलं बाळा कोण? म्हणे मी ध्रुव. कुठे चालला बाळा? म्हणे भगवंताला भेटायला. नारद हसला. नारद म्हणतात अरे वेडा आहे का तू? भगवंताला भेटायचं का हे वय असतं का? म्हणे भगवंताला भेटण्याचं हे वय नसतं म्हणे. मग भगवंताला कधी भेटायचं? म्हणे MH 80 85 जेव्हा घर आपल्याला कदरेल, चला म्हणे हरी हरी करायला. अरे जा घरी. वयाच्या 5व्या वर्षी कुठे भगवंताला भेटत असतात का? अरे 5व्या वर्षाचं वय काय असतं? खेळायचं असतं, खेळलं पाहिजे. आता ते बी राहिलं नाही. आता पोरांची खेळं बी गेली महाराज. ते सुद्धा, तो आनंद सुद्धा या डिजिटल इंडियानं हिसकावून घेतला पोरांच्या हातून. नक्की घेतला, नक्की. पोरं चुस्त नाहीये, तंदुरुस्त नाही. आताची पोरं त्यांना तुम्ही नुसते डोळे वटारा तरी ते ढसाढसा रडतं. मारणं तर लांबच राहिलं, लांब. अरे काही वर्षापूर्वीचा काळ पाहतो, वरून बाप मारायचा, खाली मान घालून पोरं जेवायची. काय होतं म्हणे रोजच आहे. आता लय अवघड आहे महाराज. मारून तर पहा पोराला. 1 वर्ष तर बोलणार नाही तुम्हाला ती. कोणचं पोरग ज्याला आणखी बोलता बी येत नाही, ती अवघड आहे. नाही राहिलं महाराज खेळ. त्या पोराला तुम्ही विचारा, नाही कळणार. काय खेळ होती महाराज पहिली? मर्दाने खेळ होती हो. सुरपारुंब्या, काय छान खेळ होता सुरपारुंब्या. आताच्या पोराला कळेल का सुरपारुंब्या कशाला म्हणतात? नाही कळणार ना महाराज. अरे छोटासा सूर असायचा, मेचा महिना, शेतात काहीच नसायचं, काळं काळं रान, असं लिंबाचं एखादं मोठं झाड पाहायचं. मेचा महिना असावा, कडक ऊन पडलेलं, आणि तो खेळ खेळायचा कधी? टायमिंग दुपारी 12च्या पुढं. छोटी एक छडी पायाखालून अशी भिरभिर भिरभिर जोरात फेकायची, जितक्या लांब जाईल तितक्या लांब, आणि एकानं तो सूर आणण्याकरता पळायचं आणि बाकीच्याने झाडावर चढायचं. वेगळीच मजा होती त्या खेळात. कोणी फांद्याला धरून वर चढायचं, कोणी खोडाला धरून वर चढायचं. एखादा वर चढला की तो म्हणायचा हे माझ्या पायाला धर, मी तुला वर वडतो. तो त्याच्या पायाला लटकायचा आणि तो त्याला अल्लाद असं वरती घ्यायचा. काय मस्तानी, काय महाराज ते खेळ होती गड्या. कधी पाय लचकत नव्हता, कधी पाय फ्रॅक्चर होत नव्हता. आता घरात पाणी साडलं, घरात असं खरकलं, खोब्यातच गेलं. कुठे? अहो रोजच्या ज्या घरात राहतो त्या घरात माणूस पडतोच कसा. किती विशेष आहे महाराज. पण कधी काही होत नव्हतं गड्या, ते आता राहिलं नाही. म्हणून जा म्हणे तुझं खेळायचं वे, खेळ जा. घसरगुंडी काय खेळ होता. जितका जास्त पाऊस तितका त्या मातीमध्ये असा चिखल व्हायचा, आणि चिखल झाला असं घसरत जायचं. आहा, घसरगुंडी. मजा होती त्या खेळामध्ये, खूप मजा होती महाराज.
आता जर पोराचा पाय भरला ना, बरं का ओ डोकी, आता का पोराचा पाय चिखलानं भरला, चिखलानं सोडा, त्याचा पाय थोडा बी मातीनं भरला ना, आई म्हणत असते ए बेटा स्वच्छ हो, हो स्वच्छ, क्लीन क्लीन कर, हो ए बेटा स्वच्छ हो, बॅडे का तू बॅडे, हो स्वच्छ स्वच्छ कर, पाय दो दो लवकर, कपाटात ठेवती त्याला, कपाटात लावते का हळद कुकू. अरे किती बदलत चाललोय महाराज आपण, बालपण हिसकावून घेतलं या डिजिटल इंडियाना पोराचं. असो, म्हणून मला सांगायचं काय, नारद म्हणतात बाळा जा घरी जा, तुझं खेळायचं वेळ घरी जाऊन खेळ. ध्रुव म्हणतो खेळायला नाही आलो, भगवंताला भेटायला आलो, भगवंताला भेटायचंय. नारदानं त्याची परीक्षा घेतली, वाजवलं बाळा तू पास झालात, काळजी करू नको, मी तुला भगवंताचा पत्ता सांगतो. आणि नारदानं त्या ध्रुवाला द्वादश अक्षरी मंत्र दिला, नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. आणि ध्रुवानं निधिवनामध्ये जाऊन त्या मंत्राचा जप केला, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. तिरात्रांते तिरात्रांते कपितबधराश. पहिला महिना झाला बरं का. पहिल्या महिन्यामध्ये काय करतो तो ध्रुव, 3 दिवसातून एकदा एक फळ खातो. ऐका काय, 3 दिवसातून एकदा एक फळ खातो आणि भजन करतो. पहिला महिना असं भजन केलं महाराज, वासुदेवाय मेरो वासुदेवाय. पहिला महिना संपला, भगवान भेटला नाही, पण 5 वर्षाचं पोरग मागं हटलं नाही, भजन सारखं सुरू आहे. दुसरा महिना सुरू झाला, भजन सारखं सुरूच आहे. द्वितीयंच तथा मासम षष्ठे षष्ठेर्भको दिने. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसातून एकदा त्या ठिकाणी खायचा आणि भजन करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. दुसरा महिना संपला तरी भगवान भेटे ना, पण ध्रुव माग हटे ना महाराज. ध्रुवाचं भजन सारखं सुरू आहे. तिसरा महिना सुरू झाला, तृतीयंच तया मासम नवमे नवमे हनी. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसातून एकदा खायचा आणि भजन करायचा. भजन सारखं सुरू आहे. तिसरा महिना संपला तरी भगवान भेटे ना, पण 5 वर्षाचा ध्रुव माग हटे ना. ओम नमो भगवते वासुदेवाय. तिसरा महिना संपला, चौथा महिना लागला. चतुर्थमपि वै मासम द्वादशे द्वादशे हनी. चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसातून एकदा खायचा, भजन करायचा, तरी भगवान भेटे ना. आता मात्र ध्रुवाला राग आला आणि पंचमे माशानुप्राप्ते जितश्वासो निपात्मजं. 5व्या महिन्यामध्ये आता मात्र ध्रुवाला राग आला, भगवान भेटत नाही. त्यानं श्वासावरच विजय मिळवला, ऑक्सिजनच थांबवला. इंद्र चंद्र वरुण कुबेर ब्रह्मा विष्णू सगळ्या त्या ठिकाणी श्वास घेता येईना. सगळे देव इंद्राकडे जातात, राजे काहीतरी करा, श्वास घेता येत नाही, मरतोला आम्ही, चला म्हणे विष्णूकडे. विष्णूकडे गेले, देवा काहीतरी करा, श्वास घेता येत नाही, काय झालं काही कळे ना, श्वास घेता येईना. भगवान म्हणतात काळजी करू नका, माझा छोटासा भक्त आहे, नन्नासा आहे, छोटासा आहे, त्याला राग आला, मी त्याला भेटायला गेलो नाही, त्यानं श्वासावर विजय मिळवला. आता जातो आणि त्याला दर्शन देतो. महाराज जगाचा बाप त्या ध्रुवाकडे आला आणि त्या ध्रुवाला दर्शन दिलं. बोलिये कृष्ण कन्हैया लाल जय. महाराज जेव्हा दर्शन दिलं ना, ध्रुव भगवंताकडे पाहतो. ऐका, पण भगवान हसतात आणि तो मात्र रडतो. का तर म्हणे त्याला भगवंताला बोलण्याची इच्छा आहे, पण काय बोलावं कळेना. कारण अचानक जर एखादी मोठी व्यक्ती आपल्या घरी आली ना महाराज, खूप मोठी अचानक, तर माणसाला काही सुचत नाही, काय करावं काही कळत नाही. असं बऱ्याच वेळा होतं. बऱ्याच वेळा आमच्या चहामध्ये साखरच टाकल्या जात नाही.
आमचा अनुभव आहे. असं बऱ्याच वेळा होतं, कारण घरी कधी महाराज आलेलेच नसते. पुन्हा वरून चहा कसा झाला, म्हणजे खूप छान झाला. काय म्हणता मग आता? मी इथलं नाही सांगत बरं, नाही तर करताना तुम्ही मागच्या गैरसमज. असं काही नाही महाराज, बोराडे परिवार खूप छान आहे. हो, असं जेवलं आम्ही दुपारी. आता आमच्या ताईने येऊन असं असं खाऊ घातला मला तर असं वाटलं होतं तिथंच अंग टाकावं. पण कथा करायची होती ना. बापू मला आवरा लवकर, कथेचा टाइम झाला. बोराडे परिवार छान आहे. मी दुसरीकडलं सांगतो. असं होतं कधी कधी. माणूस काय होतो, लक्षात येत नाही काय करावं. त्या ध्रुवाला काय सूचना, काय करावं. बोलण्याची तर इच्छा खूप आहे, पण काय बोलावं. भगवंतानं ओळखलं, भगवंतानं शंख घेतला आणि त्याच्या डाव्या गालाला लावला. परिणाम, त्या ध्रुवाला वेद वेदांताचं ज्ञान झालं आणि ध्रुवानं भगवंताची स्तुती केली. योंता प्रविश्य ममवाच मिमां प्रसोता संजयत अखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशास्त चरण श्रवणत्वगादिनी प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. असं सुंदर स्तुती केली कोणी, त्या ध्रुवानं. आणि मग तो ध्रुव म्हणतो, देवा तुमची कृपा झाल्याशिवाय तुम्ही जाणल्या जात नाही. तुमची कृपा लागते तेव्हा तुम्ही जाणल्या जाता, नाही तर भगवान जाणल्या जात नाही. वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. हे जसं आहे, वेदाला भगवान जाणला गेला नाही. वेदानं फक्त म्हटलं नाही ती नाही ती नाही ती. भगवान असा नाही, भगवान तसा नाही. मग नेमका कसा आहे, मौन धारण केलं. सांगता नाही असं सुंदर वर्णन केलं महाराज. या ध्रुवाच्या वंशामध्ये पुढे अनेक राजे झाले. ध्रुवाचा पुढे उत्कल झाला, गादी झाला. त्यानंतर पुढे अंग झाला, अंगाचा वेन झाला. याच वंशामध्ये पुढे पृथु नावाचा राजा झाला. या पृथूनं महाराज या पूर्ण प्रजेला कर्म करा असा संदेश दिला. खूप कर्म करा, आळशी राहू नका. कारण का, अजगर करहि न चाकरी पंछी करहि न काम दासमलोके कहे गए सबके दातारा. अजगर कधी कुणाची चाकरी करत नाही, म्हणून तर तो उपवाशी राहतो. कोण? अजगर. अजगर माहिती ना तुम्हाला? अजगर एक नंबरचा चंचल असतो. तो खूप चंचल असतो अजगर. नाही, अजगराला जर भूक लागली ना, ऐका, अजगराला जर भूक लागली बापू, तर शास्त्रात असो त्याचं वर्णन येतंय. त्याच्या समोर जर काही एखादा प्राणी आला, त्याच्या समोर जर काही आलं तर खाल्लं, नाही तर आपला पडतो तसाच. म्हणजे भूक जरी लागली तरी तो उठत नाही. त्याचं नाव अजगर. तुम्हाला वाटतं का मी अजगराविषयी बोलतो? ओ डोकी, काय तसे काही माणसं असतात अजगरासारखी, आळशी, खातून देवळाच्या पारावर जाऊन झोपतो. उद्यम करावा, अरे मस्त कर्म करावं, भरपूर पैसा कमवावा, जगामध्ये मान ताण असला पाहिजे. आमचे लखनजी सर बोराडे, आमची गाडी थोडीशी चर्चा झाली. मला म्हटले, महाराज 2017ला मी गाव सोडलं होतं. आमचे प्रल्हाद सर सुद्धा मला म्हटले, 2017ला गाव सोडलं, पुण्याला आम्ही गेलो. कशानं? हे सगळं जे वैभव आज उभा आहे ना, कशाचा परिणाम आहे? कर्माचा तर परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे हा सगळा? अहो, कर्म केलं ना, त्यामुळे हे सगळं साम्राज्य उभं राहिलं. हा परिणाम कशाचा आहे? तर केलेल्या कर्माचा आहे. म्हणून काय केलं पाहिजे? म्हणजे उमाकांत भाऊ, हे सगळा परिवार, बोराडे परिवार, महाराज बापू मला म्हटले, आम्ही काय असे मूळचे मोठे माणसं नाहीत म्हणे महाराज.
कशामुळे क्रांती झाली तर कर्मामुळे. म्हणून जीवनात काय केलं पाहिजे माणसाने? कर्म केलं पाहिजे. कर्माने सगळं होत असतं. हा उपदेश या राजानं आपल्या प्रजेला दिला. पुढे याच वंशामध्ये पुढे त्या ठिकाणी प्रेव्रत वंशाची परंपरा सांगितली. त्या वंशामध्ये ऋषभदेव नावाचा राजा झाला. या राजाने आपल्या प्रजेला उपदेश दिला आणि प्रजेबरोबर आपल्या मुलालाही उपदेश दिला. ऐका काय उपदेश देतो हा राजा. नायम देहो देह भाजान लोके कष्टान कामान अर्हते विडभुजांगे तपो दिव्यम कायेन सत्वम शुद्धे यस्मात् ब्रह्म सौख्यम त्वनंतम. हे बाळांनो, हा देह खाण्यासाठी मिळालेला नाही. नायम देहो देह भाजामने लोके. हा देह खाण्याकरता मिळालेला नाही. मग कष्टान कामान, या देहानं कष्ट केले पाहिजे असा उपदेश या राजाने आपल्या मुलाला दिला. आणि ऐका, या कथेतून शिकलं पाहिजे. बापानं मुलाला उपदेश दिला पाहिजे महाराज. पोरांचे अपडेट बापानं घेतलं पाहिजे रोजचं रोज. आज तू काय केलं? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सांग तू केलं काय. अभ्यास घेतला पाहिजे बापानं पोराचा का पोरानं बापाचा. काय काय पोरच घेतात बापाचा. कुठे गेलते? लय उशीर झाला यायला. बापानं पोराचा अभ्यास घेतला पाहिजे. पोराला अपडेट ठेवलं पाहिजे. या कथेतून शिकायचंय महाराज. काय सांगतो हा राजा आपल्या मुलाला? हे पोरांनो, कष्टान कामान, कष्ट करा, संस्कारी व्हा, खूप मोठे व्हा. काय उपदेश आहे महाराज. महत्वाचं आहे. पोराला उपदेश देत जा. पोराला या मंडपमध्ये आणत जा. पोराला आपला देश सांगा. या पोराला देश सांगा, धर्म सांगा, पंढरपूर सांगा, पैठण सांगा, आळंदी सांगा. पोराला सांगायची गरज आहे. नाही तर उद्या ज्या पोराकरता तुम्ही एवढं साम्राज्य उभं केलंय ना, तुमच्या डोळ्याच्या समोर पूर्ण साम्राज्य तो पोरगा घातल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही त्याला संस्कार दिले नाही तर काही फायदा नाही होणार. पोराला संस्कार देण्याची काळाची गरज आहे महाराज. पण हल्ली असं झालंय, बापाची न पोराची भेटच होत नाही. हो, अवघड आहे महाराज. झाली पाहिजे. आणि पोराला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत महाराज. तुम्हाला माहिती आहे ना, आता लय अवघड झालं महाराज. आता एवढं 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 अवघड होत चाललं. दिवसेंदिवस बदलत चाललं सगळं. म्हणून मला तिकडे जायचं नाही. माझा भाव काय की पोराला संस्कार दिले पाहिजे. माझ्यासमोर हा पुतळा आहे राजांचा. मला सांगा, या राजांना ज्यांनी संस्कार दिले ना, या राजाच्या आईचं नाव होतं मा जिजाऊ. काय होतं गड्या? मा जिजाऊ. का घडले शिवाजी माहिती का तुम्हाला? शिवाजी का घडले? तर मा जिजाऊ होत्या म्हणून तर शिवाजी राजे घडले. एवढा एवढा उपदेश लहानपणी शिवाजी महाराजांना मा जिजाऊनं दिला. कधी दिला? म्हणे पाळण्यात झोका देत होत्या तेव्हापासून दिला. तेव्हा राजे घडले, उगीच नाही घडले महाराज. हे हिंदवी स्वराज्याचे निर्माण केले ना राजाने, उगीच नाही केलं. छत्रपतींच्या शुरमरदानो हो नका बेमान, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी. छत्रपतींच्या शुरमरदानो हो नका बेमान, तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी शिवाजी, शिवाजी, जय भवानी 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 शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी शिवाजी, जय भवानी.
असं म्हणतात सूर्य उगला नसता दिवस कळाला नसता. जरा सूर्य उगला नसता तर दिवस कळाला नसता. छत्रपती शिवरायांसारखं रत्न जन्माला आलं नसतं. छत्रपती शिवरायांसारखं रत्न जन्माला आलं नसतं तर हिंदू धर्म कळाला नसता. हिंदू धर्म कळाला नसता. का कळतोय आपल्याला आज? तर त्याच्या बुडाशी मा जिजाऊचे संस्कार आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपण संस्कार देणं गरजेचं आहे. मी का सांगतो? या राजाने आपल्या मुलाला संस्कार दिले, उपदेश केला महाराज. म्हणून लहानपणी पोराला संस्कार देत जा, विनंती आहे माझी तुम्हाला. महाराज जुना काळ किती छान होता हो. जुन्या काळात बऱ्याचशा महिला जुन्या काळामध्ये महाराज पोराला आजही तुम्ही, आता ते कमी कमी होत चाललं महाराज, मी क्षमा मागून बोलेल आपली, पण सध्या असं झालं महाराज, सध्या नवीन पोराला संस्कार द्यायला कमी पडू राहिले. माझं चुकत असेल तर मला माफ करा किंवा मागे घेतो माझं बोलणं. सांगतो मी तुम्हाला, जुन्या काळात 5 खणामध्ये 10 लोक राहायची. इकडनं साडी बांधायची आई, तिकडनं साडी बांधायची, झोका द्यायची, आणि झोका द्यायला जागा नसली तर मांडीवर पोराला घ्यायची आणि मांडी हलवता हलवता अशी गाणी म्हणायची, असा उपदेश करायची, कितीही रडका पोरगा असू द्या एका क्षणात त्याला झोप लागल्याशिवाय राहत नव्हती. कितीही रडका पोरगा असू द्या, मांडीर का घेतला ना महाराज, अशी पाळणी म्हणायची, अशी गाणी म्हणायची. आता ती येतच नाही. आता ती येतच नाही ना. आता देवयानी सांगा, देवयानी आहे ना, अवघड. आता राहिलं नाही महाराज. अरे किती रडका पोरगा असू द्या. आता कसं झालं माहिती का, जर पोरग रडायला लागलं, पोरग जर रडायला लागलं तर ती पोरगी काय म्हणते, आत्या आत्या आत्या, पोरग रडायला लागलं, आत्या काय करीन, तो आहे ना ते, तू बघून घे ना, आत्याला काहून ताण. मग तुमच्याकडे एक साधन आहे, पोरग जर रडायला लागलं तुम्हाला तर शांत करता येत नाही. मग हा म्हणे बेटा घे ना मोबाईल, घे, आणि ते त्याच्यासाठीच रडत. नाना पोराच्या हातात मोबाईल देतात ह्या, आणि एकदा का पोरानं मोबाईल हातात घेतला आणि तुम्ही जर त्याला जेवायला वाढलं ना, ते किती क जेवतं. हा बऱ्याच बायांचा अनुभव आहे. त्याला शेवटी म्हणावं लागतं, बाळा बस झालं, ती जेवत नाही, मोबाईल त्याला जेवू घालतो. अरे 50,000चा मोबाईल तुम्ही खेळणी केली त्या पोराची, जी खेळणी बाजारात 2 रुपयाला येते. हे केवढं मोठं संकट आहे भारतावर, याची कल्पना सुद्धा आपण करत नाहीये. पोराला सांत्वना तुम्ही देत नाहीये. अरे जुन्या बायाकडे मोबाईल नव्हता, पोरग जर रडायला लागलं ना महाराज, मांडीवरती आई घ्यायची, अशी अशी गाणी म्हणायची, असा पाळणा म्हणायची, एक पाळणा म्हणूक मी, इतका सुंदर असा मांडीवर घ्यायची त्याला, आणि मांडीवर घेऊन अशी गाणी म्हणायची. काय म्हणायची त्या आई, निज रे निज बाळा तुला लागो दे रे डोळा, तुझ्या रे पाळण्याला होते 16, तुझ्या रे पाळण्याला होते 16, तुझ्या रे पाळण्याला होते 16, तुझ्या रे निज रे निज बाळा तुला लागू दे रे डोळा, तुझ्या रे पाळण्याला होते 16, तुझ्या रे पाळण्याला होते 16. राम लक्ष्मणा हिरे वनवन, जटायू सांगे पुन्हा सीताने रावणा, जटायू सांगे सीताने रावणा, जटायू सांगे पुन्हा सीताने रावणा, जटायू सांगे सीताने रावणा, जटायू पाखरो भुई भुई निरागत, जटायू पाखरो भुई भुई निरागत, भुई निरागत
कसं वाटतं ऐकायला? गोड वाटतं? ठेवता करू आजानं 200 रुपये जास्त नाही. हे राहिलं का महाराज? आता नाही ना राहिलं. केवढं संकट आहे. म्हणून मुलाला काय केला पाहिजे? उपदेश. चला, याकरता मी सगळं सांगितलं तुम्हाला, हे लक्षात ठेवा. या राजाने मुलाला उपदेश केला. उपदेश केल्याचा परिणाम महाराज, राजा घर सोडलं, त्याग झाला राजाला. एका मुलाला वैराग्य झालं, त्यानं घर सोडलं, ज्याचं नाव होतं जड भरत. बोले जड भरत भगवान की जय. घर सोडलं, जंगलाच्या रस्त्यानं गेला, गंडकी नदीमध्ये गेला हा राजा. आणि त्यानं असं तप केलं, असं तप केलं गंडकी नदीमध्ये. माहिती आहे तुम्हाला? पशुपतीनाथ. पशुपतीनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तिथे गंडकी नदी आहे. आपलाच प्रांत होता तो, पण काही कारणामुळे, आपल्या काही चुकांमुळे आपल्यातून तो देश वेगळा झाला. नेपाल देशामध्ये पशुपतीनाथ आहे, तिथे गंडकी नदी आहे. तिथे हा जड भरत गेला आणि भजन करायला लागला. एक हिंस्र प्राणी हरणाची शिकार करत होता. हरिण पुढे पळालं आणि त्या नदीत पडलं. बुडबुड आवाज झाला. हरिण पुढे गेलं, हरणाचं पाडस पडलं. जड भरताना ते हरिण वाचवलं, चांगलं केलं. पण हळूहळू भजन कमी व्हायला लागलं आणि त्या हरणावर आसक्ती वाढायला लागली. एक काळ असा आला, त्याचा जाण्याची वेळ आली. ना रामाची आठवण, ना कृष्णाची आठवण. मी जाणार, पण माझ्या हरणाचं कसं होणार, असं म्हणून प्राण सोडला. परिणामी जड भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासने. परिणाम काय झाला? तर जड भरताला हरणाचा जन्म घ्यावा लागला. म्हणून विनंती आहे, वासना चांगली ठेवत जा महाराज. काय ठेवत जा? चांगली. बऱ्याच लोकांना ते कुत्रे पाळण्याचं लय शौक. कुत्र अवघडच आहे महाराज. नाही, पाळावं, मी त्याचा विरोधी नाही, पण एवढी आसक्ती नसावी. नाही तर मग मागच्या जन्मात तरी ते काय, मागच्या जन्मात तरी ते कुत्र, नाही तर पुढच्या जन्मात तरी व्हायचं त्याला आसन. काय कुत्र? आसक्ती ठेवू नका. या कथेतून ते शिकायचं आहे. नंतर पुढे महाराज ऐका, द्वीपाचं वर्णन भागवतात आलं. किती द्वीप आहे म्हणे? 7 द्वीप या जगामध्ये. 7 द्वीप आहे. जम्बूद्वीप आहे, लक्षद्वीप आहे, शाल्यद्वीप आहे, कुशद्वीप आहे, करुंशद्वीप आहे, शाकद्वीप आहे आणि पुष्कद्वीप आहे. 7 द्वीप आहे. त्यापैकी जम्बूद्वीपाची विशेषता आहे, जम्बूद्वीपामध्ये खारा समुद्र आहे. आपण कोणत्या द्वीपात आहोत? जम्बूद्वीपात. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव गा. जम्बूद्वीपाचं वर्णन आलं. नंतर पुढे भारत देशाचं वर्णन आलं. हा देश अतिशय छान आहे. या भारत देशाचं वर्णन आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हेतव परम भाग्याची संपत्ती. भारत देश छान आहे. पुढे भागवतामध्ये नरकाचं वर्णन आलं बरं का. ऐका, जायचं का कोणाला? म्हणे महाराज, त्याच्यासाठी कथा ऐकतोत का आम्ही? होय, एवढी कामं सगळी सोडून आम्ही इथं येतो काय नरकाला जाण्यासाठी आलो का? नाही, पण कामं येतील ना, ऐकून तर घ्या ना. समजा असं कधी नंतर. किती नरक आहे? नरक एक नाही आहे. दक्षिण दिशेला 28 प्रकारची नरक आहे बरं का. किती? 28. कोणकोणती नरक आहे महाराज? पहिला नरक आहे तामिस्त्र, दुसरा अंध तामिस्त्र, तिसरा रौरव, चौथा महारौरव. हा नरक लय भयंकर आहे, लय भयंकर आहे महाराज. याच्यात काय करतात? ज्या जीवानं पाप केलं ना महाराज, जर अति पाप केलं असेल तर त्याला त्या ठिकाणी सूक्ष्म शरीर दिल्या जातं. फक्त यातना शरीर म्हणतात त्याला. फक्त त्रास होतो, मरत नाही ते. लालबुंद अशा सळ्या तापल्या जातात आणि त्याच्या पोटामध्ये घातल्या जातात आणि पुन्हा काढल्या जातात. किती त्रास होत असेल त्याला, भयंकर असा त्रास होतो. म्हणून पापाला भीत जा महाराज. मी नेहमी कथेत कीर्तना सांगत असतो, जगत असताना माणसाने 2 गोष्टीला भिलं पाहिजे.
नीट ऐका बरं का. काय भोया उंच करून ऐका हे वाक्य. जगत असताना माणसाने दोन गोष्टीला भिलं पाहिजे. कोणकोणत्या? घरात आल्यानंतर बापाला भिलं पाहिजे. पहिला पॉइंट. जगत असताना दोन गोष्टीला भिलं पाहिजे. कोणकोणत्या? घरात आल्यानंतर आपल्या बापाला भिलं पाहिजे आणि घरातून बाहेर पडल्याच्या नंतर काम करत असताना पापाला घाबरलं पाहिजे. जगात कोणालाच घाबरायची गरज नाही, कोणालाच नाही. या दोन गोष्टीला तुम्ही घाबरा. घरातल्या बापाला घाबरा आणि जगात पाप करताना घाबरा. बस. पापाचं फळ काय आहे? नरक आहे. तुम्ही जर नरकाला तुम्हाला जाऊ नये असं वाटत असेल तर पाप करताना घाबरलं पाहिजे. कारण पापाचं फळ काय आहे? नरक आहे. पापाचं फळ नरक आहे महाराज. आणि यम काय करत असतो? असा मारतो, असा मारतो. मारिती तोडीती झोडीते निष्ठुरा, मारिती तोडीते झोडीते निष्ठुरा, मारिती तोडीती झोडीते निष्ठुरा, मारिती तोडीते यमाच्या किंकरा बहुसाला, यमाच्या किंकरा बहुसाला, यमाच्या किंकरा बहुसाला, मारिती तोडीते झोडीते निष्ठुरा. आज काळजीच करायची नाही कथेची. का? कारण कृष्णाचा जन्म किती वाजेला होत असतो? किती वाजेला आहे कृष्णाचा जन्म? कृष्णाने जन्म कधी घेतलेला आहे? पहाट 12ला. कोणत्या? रात्रीच्या. मग आता कृष्णाचा जन्म आपल्याला आज करायचा ना, कधी करावं लागणार आहे? तोपर्यंत कथा चालू द्यायची मग. महाराज म्हणून पापाचं फळ नरक आहे. नरकाला घाबरत जा महाराज. नरकाला जायची भीती वाटते ना तर पापाला घाबरत जा. साधा नियम. मग प्रश्न निर्माण केला, जर नरकातून सुटण्याचा काही उपाय नाही का? म्हणे आहे ना उपाय. काय आहे? त्याच्याकरता अजयमेळाचं आख्यान सांगितलं. ऐका, एवढं आख्यान आपण घेऊ आणि नंतर एक भजन घेऊ सगळ्यांनी. कर्मणा कर्मनिर्हारो न ह्यात्यन्ति कयिष्यते अविद्वदति कारित्वा प्रायश्चित्तं विमर्शनम्. अजमेळाचं आख्यान म्हणे, कान्यकुब्जे तुझे कशी दाशीपती अजामिलः नामना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषिता. एक कान्यकुब्ज नावाचं नगर होतं आणि त्या नगरामध्ये एक अजामिळ नावाचा ब्राह्मण राहत होता. एवढा छान होता, विद्वान होता, अभ्यास होता. पण एकदा असा भजनाला जाता जाता एका वेश्याचा समागम होताना त्यानं आपल्या डोळ्यानं पाहिला. ही कथा ऐका बरं महाराज. परिणाम असा झाला, त्या दृश्यानं त्याचं जीवनच बिघडलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये दोन असे इंद्रिय जे पाप गोळा करण्याचं काम करतात. नीट लक्ष द्या. पहिला आहे डोळा आणि दुसरा आहे कान. कानानं चांगलं ऐकत जा, कानानं चांगलं घेत जा. याच्या त्याच्या उचापात्या नाही घ्यायच्या. काही काही बाया घरच्या भाकरी खात्या आणि शेजारणीचं धुणं धुत्या. आम्हाला लय माहिती. ही अशी ती तशी आणि असं बोलत्यात.
काहीच कळत नाही आम्हाला. बाप्पा आपल्याला काहीच कळत नाही. ह्या जर बोलायला लागल्या तर ती कशी ना ती ती आशिल्ल्याच अवघडच ती काय कळतच नाही कशी करते का. मला वाटत नाही त्या ठिकाण लय अवघड सांगतात ती. महाराज का का बरं हे करायचं? का निंदा करता कोणाची? करू नका, चांगलं नाही. पाप गोळा करतोय आपण, पाप. आणि डोळ्यानं चांगलं पाहायचं. या कथेतून शिकायचं आहे महाराज. अजामिळानं डोळ्यानं वाईट दृश्य पाहिलं. एवढा विद्वान होता महाराज, खूप विद्वान होता, पण बिघडला. जो भक्त अजामिळ होता तो पापी अजामिळ झाला. अख्खं गाव त्याला घाबरायला लागलं. पोरगं रडायला लागलं ना, आई त्या अजामिळाची त्याला भीती दाखवायची. ए बाळा, मी अजामिळा तुझं नाव हा सांगेल. नाही नाही आई, पितो ना मी दूध. पोरगं घाबरायचं. एवढी दहशत त्याची झाली. लोकाला लुटायला लागला, लोकाला मारायला लागला, पाप करायला लागला. काही संत अयोध्येकडून वृंदावनाकडे चालले होते. मुक्काम कुठे करावा? अजामिळाचं ते नगर लागलं. एक नालायक माणूस उभा होता. त्याला विचारलं, अहो आमचा आजचा मुक्काम करायचा आहे, आम्हाला इथे जमेल का करायला? म्हणे काही अडचण नाही, जमेल ना आमच्या गावात. म्हणे कुठे व्यवस्था होईल? म्हणे हो, काळजी करू नका, आमचे ते एक मस्त छान भक्त राहतो म्हणे, ज्याचं नाव अजामिळ आहे. आता तो उपासनात्मक बोलत होता बरं, व्यंगात्मक. मराठी भाषा फार विचित्र आहे. व्यंग आहे मराठी भाषेमध्ये. काय आहे तो? काय म्हणायचा? आमच्या गावात असा मोठा भक्त राहतो अजामिळ. आता अजामिळ का भक्त होता का? मराठी भाषा आहे. मोठा भक्त राहतो म्हणे, आणि काही काळजी करू नका म्हणे, अशी छान व्यवस्था होईल तुमची, आणि काही काळजी करू नका, तुमची जर इच्छा असेल ना तर तुम्हाला दक्षिणा बी भेटेल म्हणे. आता कोणती दक्षिणा म्हणत होता तो? ठीक आहे म्हणे, चांगलं आहे. व्यंग. व्यंग फार अवघड आहे. ते आल्याच्या नंतर महाराज आला नाही जेवण झेंडा काढला. आता त्याच्या घरात काय पत्नी होती का? वेश्या होती. त्या वेश्येनं दरवाजा उघडला. बाबा कोण पाहिजे? म्हणे भक्त अजामिळ. म्हणे बाबा तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिला, हे भक्त अजामिळाचं घर नाही, मग हे डाकू अजामिळाचं घर आहे. ठीक आहे आम्ही पुढे कुठेतरी जेवण करू म्हणे, आराम. नाही म्हणे, थांबा म्हणे इथं. महाराज वेश्या होती ती, पण तिनं संताला पाहिल्यावर तिचं सुद्धा मन बदललं. ही ताकद संतात आहे. बाबा नाही, माझ्या घरचं अन्न तुम्हाला देण्याकरता पवित्र नाही. हा शिदा घ्या आणि तुमच्या हातानं करा आणि इथेच बसून खा. समोर घराच्या समोर झाड आहे, झाडाखाली तुम्ही बनवा आणि तुम्ही स्वतः इथेच खा, जाऊ नका कुठे. ठीक आहे. शिदा दिला. रात्रभर संतांनी साधून स्वयंपाक केला, मस्त खाल्लं. आणि अजामिळ कुठे? म्हणे ते गेलेत लोकाला लुटायला, मारायला. महाराज सकाळ झाली आणि घराच्या दिशेनं तो अजामिळ येतच होता. तेवढ्यात त्यानं माझ्या घरासमोर साधूला पाहिलं, आणि साधूला पाहिल्यावर त्याचं डोकंच बिघडलं. हा, माझ्या घरासमोर ए साधू, अरे तुमची हिंमत कशाला इथे येण्याची? अरे मी लोकाला लुटतोय, लोक माझ्यापासून लांब जातात, आणि तुम्ही माझ्या घरासमोर हिंमत कशी झाली? कोणी बोलवलं तुम्हाला? कशी आला तिथे? जोरात आवाज दिला. पत्नीला आवाज गेला. वेश्या पत्नी बनवलं होतं ती घरातून बाहेर आली. अहो का असं बोलता? काय झालं तुम्हाला? मीच म्हणलं त्यांना इथे राहा असं. तू म्हटली होय, मग राहू दे ना 4-8 दिवस. मी कुठं काय म्हणतो. पत्नीला फार घाबरायचा. काय अख्खं गाव त्याला घाबरायचं. आणि ते कोणाला घाबरायचं? मला वाटतं असंच असतं. साहेब फक्त बाहेर, घराच्या बाहेर पडला, टाय घालतो, सॉक्स घालतो, शूज घालतो, गाडीत बसतो, ऑफिसला गेला, नमस्ते. कोण म्हणतं? कर्मचारी. नमस्ते, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. साल देतं, कोणी श्रीफळ देतं, कोणी हातात हात देतं. दिवसभर काय मान 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 साहेबाला. संध्याकाळ झाली, ड्युटी संपली, गाडीत बसला, गाडीत साहेब घरी आला, घराच्या आत आला, म्याऊ. पत्नीला घाबरत होता. महाराज असो भाव, ठीक आहे तू म्हणते ना राहू दे ना, काय अडचण, राहू दे. सकाळ झाली, साधू जायला निघतात. भाव ऐका, साधू म्हणतात, हे अजामिळा काही दक्षिणा नाही देणार का? दक्षिणा म्हणल्यावर तर त्याचं डोकंच आता बिघडलंच. तो म्हणला, मी लोकाला लुटतोय, तुम्हाला लुटलं नाही, ही काय मोठी दक्षिणा आहे का?
ही काय मोठी दक्षिणा दिली नाही का तुम्हाला? तुम्हाला लुटला नाही म्हणे, हीच दक्षिणा समजा, चालते वा? अरे बाबा पैशाची दक्षिणा नाही म्हणे. मग मुलं किती आहे तुला? म्हणे 9 आहे, 10वा होणार आहे. मग एक काम कर, आमची दक्षिणा एवढीच आहे, मुलाचं नाव फक्त नारायण ठेव. मोठी माणसं काय देऊन जातात, लहान्या माणसाला कळत नसतं. त्याला हलक्यावर घेतला, ठीक आहे ठेवल म्हणे. त्याचा अंतकाळ जवळ आला, पापच केलं होतं महाराज. म्हातारपणी लहाना मुलगा जन्माला आला, त्याचं नाव त्यानं नारायण ठेवलं. नारायणा इकडे, नारायणा चल, नारायणा आपल्याला जेवायचं, नारायणा नारायणा त्याच्या तोंडातून सहज नाव निघायचं. अंतकाळ जवळ आला, पापच केलेलं होतं. यमदूत त्याला खेचायला लागली नरकात नेण्याकरता, आणि नरकात नेण्याकरता यमदूत खेचा लागल्याच्या नंतर त्याला त्रास व्हायला लागला. अरे वाचवा वाचवा, नारायणा वाचव, नारायणा 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 म्हणून त्यानं आपला प्राण सोडला. तत्क्षणी जो तो नरकाला जाणार होता तोच कुठे गेला? वैकुंठाला गेला. कशाचा परिणाम? तर भगवंताचं नामस्मरण केल्याचा परिणाम.